नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? बरे आहेत ना? मी सागर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतर व्लॉग येतोय, कारण की व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करावं त्यासाठी मला खरंच वेळ नाही भेटला. पण ज्यावेळेस मला वेळ भेटतो त्यावेळेस मी नक्कीच व्हिडिओ एडिटिंग करतो. भलेही थोडंसं उशिरा अपलोड करतोय, पण एडिटिंग करून मी तुमच्यासोबत शेअर करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अष्टविनायकातला 7वा गणपती म्हणजेच ओझरचा विघ्नहर त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती शेअर करणार आहे. आमचं देवदर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर प्रदक्षिणा घालायला आलो, तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे. दीपस्तंभ, मंदिराचा कळस, मंदिराच्या आवारामध्ये खूप छान अशी झाडे लावली होती. इतकं प्रसन्न वाटलं की बस. आम्ही ज्या दिवशी गेलो तो दिवस होता 26 जानेवारी आणि गर्दी नक्कीच वाढत होती, परंतु आम्ही सकाळी लवकर उठून आम्ही दर्शनासाठी गेलो ना, त्याच्यामुळं इतकी काही गर्दी दिसत नाही. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलनाथ. व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी अजून एक प्रदक्षिणा मारलो, तर तुम्हाला तिथे भाविक दिसत आहेत, दर्शनासाठी जात आहेत. तर अजून थोडंसं उशीर लागला असतं तर खरंच नक्कीच खूप लांबपर्यंत लाईन झाली असती. तर आता तुम्हाला जाताना दिसेलच म्हणजे गर्दी कशी वाढलेली आहे ते. भाविकांची विघ्नहरण करणारा विघ्नहर्ता किंवा विघ्नेश्वर या नावाने अष्टविनायकापैकी एक असलेला ओझरचा गणराया प्रचलित आहे. कुकडी नदीच्या विस्तीर्ण पात्राच्या किनारी हे मंदिर आहे. थोडंसं इतिहास सांगायचं म्हटलं, बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमणाजी अप्पा यांनी 1785 मध्ये मंदिराची उभारणी केली. मंदिराचा जो सभामंडप आहे तो 20 फूट लांबीचा आहे. गाभारा 10 फूट रुंद आणि 10 फूट लांबीचे आहे आणि सभामंडप आहे तो 2 भागांत विभागलेला आहे. आमचं प्रदक्षिणा मारून झालं, तर चला म्हणलं एक ग्रुप फॅमिली फोटो काढूया. कसा वाटला तुम्हाला फोटो नक्कीच कमेंट करून सांगा. विशेष म्हणजे गणेश उत्सव काळात ओझरमध्ये कुठेही घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही. हे तर माझ्यासाठी खूप नवीनच आहे. जसं आपण शनी शिंगणापूरला गेलो त्या ठिकाणी आपल्याला हे माहिती मिळाली की तिथे कुठेच घराला दरवाजा नसतो. खरंच प्रत्येक देवस्थान, प्रत्येक गावी काही ना काही वेगळं आपल्याला पाहायला भेटतं, ऐकायला भेटतं आणि शिकायलाही भेटतं. तसंच आम्हाला ओझरच्या गणपतीबद्दल ही एक नवीन माहिती कळाली. गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेला विघ्नहर मंदिरात गणेशोत्सव काळात 4 दिवस द्वार यात्रा आणि पालखी उत्सव सुरू असतो. गणेश प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला ओझर इथे द्वार यात्रा सुरू होते. मंदिराच्या पंचक्रोशीत असलेला उंब्रज, धनेगाव, शिरोली आणि ओझरची अमराई या 4 गावात गणेशोत्सवाची पालखी भाद्रपद प्रतिपदा ते पंचमी या तिथी दरम्यान नेली जाते. तर आपलं देवदर्शन झालेलं आहे. मग आपण निघालो आणि त्याच्या अगोदर आपण आता बहुतेक होडीमध्ये बसणार आहोत. हां, आपण 15 मध्ये सिद्धेश्वर ह्याच्यात बसलो होतो. हां, बरोबर. तर गणेश जन्माच्या काळात 4 दिवस गणेश जन्म सोहळा सुरू होतो. गणेश जन्माचे कीर्तन झाल्यानंतर दुपारच्या वेळी मांडे, कवडे, जगदाळे कुटुंबियांकडून शेरण्या व दंडवते घातली जाते. दंडवताच्या माध्यमातून आणलेल्या शेरणी प्रसादाचे वाटप केले जाते. गणेश जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला रात्री 12 नंतर छबिना काढून मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर गणपतीला पेशवेकालीन पोशाख घातला जातो. गावातील 12 बलुतेदारांची पालखी भाद्रपद शुद्ध पंचमीला निघते. दक्षिणेसाठी निघालेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. गणेशोत्सव काळात रात्री 11 ते 12 या वेळेत निरंतर धूपारती होते. त्या आपल्याला काही बोटिंग भेटलं नाही. आता आपण रिटर्न चाललो. गणेश जन्मोत्सव हा ओझरचा यात्रोत्सव सोहळा म्हणून साजरा होत असल्याने गणेश प्रतिष्ठापनेनंतर 2 दिवसांनी येथे लाल मातीवरील कुस्त्यांचा आखाडा भरविला जातो. ठीक, पाय वर घे, पहिला वर बस. हां, आता लाव.
करेक्ट. तर आता आपला ओझरचा प्रवास कंप्लीट झालेला आहे. आता आपण निघालो लेण्याद्रीला. खूप छान असं दर्शन झालेलं आहे, आराम पण झालेला आहे. सगळी आता गाडीमध्ये बसलो. ओझरच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आणि सारंगी काय म्हणते बघू, काय कसं सारंगी. सारंगीला पण मोबाईल घेतलेला आहे मस्त. असं दाखव का, आवाज दाखव, म्युझिक. आणि तो सारंगी ऑफ करू नको. ऑफ पण करता येतं. चल ठीक, काय हरकत नाही. आता आपण निघूया लेण्याद्रीला. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थोडीशी मी तुम्हाला नावामागची आख्यायिका सांगतो. विघ्नेश्वर मंदिराची आख्यायिका विघ्नासूर राक्षसाच्या संदर्भात सांगितली जाते. त्रास देणाऱ्या विघ्नासुराचा बंदोबस्त करण्यासाठी तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींनी गणपतीला साकडे घातले. तेव्हा गणपतीने त्याचा पराभव केला. त्यामुळे विघ्नासूर गणपतीला शरण गेला. त्यावर विघ्नासुराने तुमचे नाव घेण्याआधी भक्तांनी माझे नाव घ्यावे आणि तुम्ही येथेच वास्तव्य करावे अशी विनंती गणरायाला केली. ही विनंती गणपतीने मान्य केल्याने येथे गणरायाला विघ्नहर असे संबोधले जाऊ लागल्याची आख्यायिका प्रचलित आहे. श्री क्षेत्र ओझर, विघ्नहर गणपती, जिथे आम्ही गेलो होतो, देवदर्शन केलं, तिथं आम्ही राहिलो एक दिवस. खूप छान वाटलं. आम्ही निघताना आम्हाला तिथे डाव्या बाजूला राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती, त्याचबरोबर संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आम्हाला पाहायला भेटली. त्याचबरोबर जशी आपली वारी निघते ना पंढरपूरला, ते वारीचं दृश्य दाखवलं गेलं. आपले जे मावळे आहेत त्यांचीही मूर्ती ते दाखवण्यात आली. अतिशय सुंदर, तुम्ही बघू शकता. तर मंडळी, मी पुन्हा एकदा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तुमच्यासोबत गणपतीची माहिती शेअर करण्याची, मंदिराबद्दल सांगण्याची, त्याचबरोबर इतिहास आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, त्याची आख्यायिका शेअर केलेली आहे. तर त्या गावामध्ये कसा उत्सव साजरा केला जातो ह्याबद्दलही तुम्हाला मी शेअर केलेला आहे, थोडासा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली. आणि चला आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊया, कारण आपल्याला जायचं आहे लेण्याद्रीला.